वेलकम बॅक टू स्वीट होम. आज आपल्यासोबत आहे अभिनेत्री दीपाली सय्यद. दीपाली, खऱ्या अर्थाने तुला सिने अभिनेत्री म्हणून नंतरच प्रसिद्धी मिळाली का लग्नानंतर, असं तुला वाटतं? हो, डेफिनेटली. मी आज जे काही आहे ते माझ्या फॅमिलीमुळे आहे. लग्न जेव्हा मी काम करत होते तेव्हाच माझं बॉबी माझ्या आयुष्यात आला. आमचं लव्ह मॅरेज झालं आणि लग्न झालं आणि लग्नानंतर डिसाईड होतंच की मी काम करणार म्हणून. बरं. पण असं नव्हतं की लगेचच सुरू करू किंवा काय. तेव्हा मी काही नोंद नव्हती, काही नाही. ओके, मी क्लासिकलमध्ये माझे शोज चालू होते, सगळं काही होतं. सुरुवात करायची ती कधी करायची म्हणून मग लग्न झालं. लग्नानंतर बाळ झाल्यानंतर वर्षाचं बाळ झाला आणि मी डिसाईड केलं की आता चला, आता आपण काम करूया. आणि त्याच टायमाला माझे सासरे पण ऑफ झाले होते. तर म्हटलं की चला आता आपण काम पण सुरू करू, एक नवऱ्याला सपोर्ट पण होईल आणि माझी जी आर्ट आहे त्यालाही काहीतरी हे मिळेल. तर जेव्हा सुरुवात केली तेव्हा सिरियलपासून सुरुवात केली. जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आले तेव्हा लोकांना कळलं ना की दीपाली सय्यद हे काय कॉम्बिनेशन. सय्यद आणि दीपाली हे कसं काय होऊ शकतं. आजही कितीतरी लोकांना असं वाटतं की अरे काय आहे की कोकणी मुस्लिम असेल किंवा काहीतरी असेल, हे सगळ्यांना वाटतं. तर जेव्हा सुरुवात केली तर लोकांनी म्हटलं अरे थोडीफार चांगली दिसते, अरे ही चांगली नाचते, पण का नाही तू फिल्म इंडस्ट्रीमध्ये येत किंवा तू का नाही हे करत. तर मी म्हटलं करू हळूहळू सगळ्या गोष्टी करेन. कारण बाळ होतं घरी, त्याला सांभाळायचं आणि मग सगळ्या गोष्टी करायचं. करता 2-3 वर्ष सिरियल्समध्ये थांबले आणि मग जेव्हा फिल्म सुरू केली तेव्हा दीपाली सय्यद पहिल्या फिल्ममध्ये आली. तर लोकांनी म्हटलं अरे दीपाली सय्यदला एक्सेप्ट कसं करायचं. सय्यद नावाने जर समजा मी काम हिरोईन म्हणून बाहेर आले मराठी इंडस्ट्रीमधनं तर कसं घेणार, लोक कसं हे करणार. तर पहिल्यांदा त्यांनी म्हणाले की आपण भोसलेच लावू. तर मी म्हटलं एखाद वेळी तुम्ही दीपाली सय्यद भोसले लावा, चालेल, पण माझं लग्नानंतरचं पण नाव असलं पाहिजे डेफिनेटली. कारण लग्नानंतर माझा नवरा जर माझ्या आयुष्यात आहे तर त्याला तेवढंच मान मी दिलं पाहिजे. कारण लग्नानंतर तो मला सपोर्ट करतोय की तू काम कर म्हणून. मग मी सय्यद काढून भोसले लावून दीपाली भोसले म्हणून परत नाही येऊ शकत. हां, पण दीपाली भोसले सय्यद म्हणून मी येऊ शकेन. सख्यानो, 31st नाईट म्हणजे पार्टी टाइम आणि याच पार्टीच्या मेकअपसाठी आमच्याकडे तुमच्यासाठी काही खास ब्युटी टिप्स आहेत. चला बघूया त्या टिप्स. आज आपण आलो आहोत अंधेरीच्या न्यू बोल्ड अँड ब्युटी सलूनमध्ये आणि तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत खास पार्टी मेकअप. दीप्तीजी नमस्कार. नमस्कार. स्वीट होममध्ये तुमचं स्वागत आहे. आज आमच्या महिलांना तुम्ही खास पार्टी मेकअप दाखवणार आहात. कसा करायचा आधी? आता विंटर सीझन चालू असल्यामुळे ते स्किन खूप ड्राय होते. हां, त्याच्यामुळे आपल्याला विंटर सीझनचा मेकअप करायचा आहे. आपण सुरू करूया आणि दाखवतो तुम्हाला की कसा करायचा हा पार्टी मेकअप. सुरू करूया आपण. प्रथम काय करायचं? प्रथम आता ह्यांचा हा फेस आहे, हा ओव्हल शेपमध्ये आहे. हां, असा. आणि ह्यांचे डोळ्यावर डार्क सर्कल आहेत असे डोळ्यावर. हां, तर ते आधी हाईड करायचे आपल्याला. ओके. आणि पूर्ण फेसला पहिले बेस लावून द्यायचा. आणि साधारण लाईटच करायचा असतो ना मेकअप, म्हणजे हां, पार्टी वेअरचा असतो म्हणजे लाईटच मेकअप असतो. आणि आपण हे बेस जो लावतो तो हातानेच लावायला पाहिजे, असं काही टेक्निक असते का? नाही, हाताने कसं आपल्याला पाहिजे तसं स्प्रेड करता येतो. हां, जिथे कमी जास्त काय असेल ते आपल्याला व्यवस्थित स्मच करता येतो त्याला. आता हे नाकाचे हे कॉर्नर्स असतात. हां, त्याला व्यवस्थित बेस लावून घ्यायचा. अच्छा. आणि हे लिप्सचे कॉर्नर असतात, तिथे डार्क असतं आपली स्किन. हां हां, त्याला व्यवस्थित लावून घ्यायचं. हा झाला बेस. एक बेस तयार झालेला आहे. आता आपण थोडंसं वॉटरप्रूफ त्याला करणार आहे. अच्छा. वॉटरप्रूफ केल्यामुळे तो थोडासा जास्त टिकतो. आता ह्यांचा स्किन टोन जो आहे त्याप्रमाणे शेड घेतला आणि त्याला वॉटरप्रूफ केला. आणि ते पहिलेच बेस जो आहे तो आता म्हणजे स्टिफ होईल, स्किनवर तो जमेल असा जमेल. बस आता मी ब्लश ऑन लावीन ह्यांना. त्यांच्या स्किन प्रमाणे, यांची स्किन फेअर आहे तर ह्यांना पिंक शेड चांगला दिसेल. आणि ब्लश ऑन मध्ये तर बरेचसे कलर सुद्धा असतात आपल्याला. ब्लश ऑन मध्ये भरपूर कलर्स आहेत. हां, तर हे मी डबल शेड मध्ये लावत आहे. अच्छा. तर आधी पिंक लावला. हां, आता हा मरून शेड मध्ये आहे. अच्छा. आय शॅडोज लावताना थोडंसं ओला करून लावायचं. अच्छा. आता ह्यांचा ड्रेस कसा आहे त्याच्याप्रमाणे आय शॅडोज येईल. तर ह्यांचा ब्लू ड्रेस आहे, आय शॅडोज ब्लू कलरचा लावीन मी. आणि 2 शेडमध्ये आय शॅडोज लावीन. बाहेरच्या साईडला थोडं डार्क लावायचं आणि ते आयबॉल शेपमध्ये लावायचं. आय शॅडोज लावताना असं हे आयब्रोजचं हे
पार्ट असतो तो थोडा असा उचलून धरायचा आणि मग आय शॅडोज बरोबर लावता येतात. आता हे 2 शेड तयार झाले, 2 शेड ब्लू आणि पिंक मिळून एक पर्पल शेड तयार झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये थोडंसं ह्याला स्मच करायचं, कारण सिंगल असं वेगळं दिसलं नाही पाहिजे. आपण आता लायनर लावायचं. आता ह्यांना लायनर लावते मी. लायनर लावताना व्यवस्थित हात न हलवता एका स्ट्रोकमध्ये लायनर लावायचं. मस्करा लावताना वरच्या पापणीला लावताना वरून खालच्या दिशेने लावायचं. अच्छा. आणि खालच्या पापणीला लावताना खालून वरच्या दिशेने. आता मी थोडंसं ह्याला यांच्या स्किनचा बेस लावलेला आहे. ओके. लिप्सवर. हे झालं आपलं पार्टी मेकअप. दीप्तीताईंनी आपल्याला एवढा छान पार्टी मेकअप दाखवला आणि आता 31ची पार्टी जवळच येत आहे. मैत्रिणींनो, तुम्हीही असा मेकअप करा आणि तुमच्या 31च्या पार्टीला नक्की जा. आता एका ब्रेकची वेळ झाली आहे, पण कुठेही जाऊ नका, कारण ब्रेक नंतर आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत पनीर ब्रॉकली कोफ्ता.